नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. छत्रपती संभाजीनगर नंतर आपण NDTV मराठीच्या इलेक्शन कार्निवलमध्ये प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शानं जी भूमी पुण्यवान बनलेली आहे त्या नाशिकमध्ये. नाशिक कांदा, डाळिंब आणि द्राक्ष अशा पिकाचा उत्पादकांचा जिल्हा. शरद पवार यांचं सुद्धा या जिल्ह्यावरती खूप प्रेम आहे. शरद जोशी यांच्यामुळे ज्या जिल्ह्यातली शेतकरी चळवळ महाराष्ट्रभर गेली, देश पातळीवरती पण पोहोचली. छगन भुजबळ हे एक मोठं नाव. राज ठाकरे यांना ज्या जिल्ह्यानं खूप मोठं राजकीय यश मिळवून दिलं असा तो जिल्हा, आणि आता खूप वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला आणि मला माहीत असलेला आणखीन एक इथला अविभाज्य भाग म्हणजे हा नाशिक ढोल. मित्रांनो, होऊन जाऊ द्या. हो, सो महाराष्ट्राला आजच्या या नाशिकच्या कॉन्क्लेव्हमध्ये जे प्रमुख पाहुणे आले त्यांची मी ओळख करून देतो. आकाश छाजेडे जे शहराध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, साहेब तुमचं स्वागत आहे. प्रदीप पेशकार साहेब आहेत जे भाजपचे प्रवक्ते आहेत, साहेब तुमचं स्वागत आहे. प्रसाद सानप आहेत जे मनसेचे उमेदवार आहेत नाशिक पूर्वमधून. अभिजित कुलकर्णी साहेब आहेत जे राजकीय विश्लेषक, पत्रकार आहेत, निवासी संपादक आहेत दिव्य मराठीचे. महायुतीसाठी कदाचित ही नकारात्मक सुरुवात वाटेल, परंतु सांगण्यासारखं तुमच्याकडे भरपूर असेल. कांद्यामुळं महायुतीला लोकसभेत मोठा फटका बसला होता, जे अजित पवारांनी मान्य केलं. नाशिक मुंबई महामार्गाची दुरावस्था आहे, खड्डे आहेत. निओ मेट्रो फक्त घोषणाच झालेली आहे. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मला माहीत नाही. गोदावरीचं प्रदूषण कायम चर्चेत असतं. ड्रग्सचा पहिला कारखाना नाशिकमध्ये सापडला होता. नवीन उद्योग आलेले नाहीत, बंद कारखाने ही सुद्धा मोठी समस्या जी संपूर्ण महाराष्ट्राचीच आहे. IT पार्क फक्त चर्चेत अद्याप मुहूर्त नाही. आदिवासी भागात पायाभूत सुविधा नाही. कोण म्हणतं माध्यमं गंभीर विषयावरती चर्चा करत नाहीत? भाजपच्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यावं. खरं तर ज्यांच्याकडून अपेक्षा असते त्यांच्यासाठी हे प्रश्न आहेत असं मी समजतो. वा, महायुती म्हणजेच भाजप महायुतीकडून अपेक्षा खूप आहे जनतेच्या, हे नक्की आहे. पूर्ण करण्याचं धमक सुद्धा महायुतीमध्येच आहे. तुम्ही 2-3 विषय जे सांगितले त्यापैकी टाळ्या अपेक्षित आहेत. दोनच वाजल्या. 2-3 महत्त्वाचे विषय आपण जे ॲड्रेस केले त्यापैकी मी सांगतो की जो नाशिक पुणे रेल्वेचा जो विषय आहे तो थांबला. मी तांत्रिक माहिती जास्ती देऊ शकतो, आधीच हे 1.5 मिनिटाचा वेळ आहे. हां, तर नाशिक पुणे रेल्वेचा संपूर्ण विषय पूर्ण पुढे गेला होता. अधिग्रहण चालू होतं त्यावेळी असं लक्षात आलं तांत्रिकदृष्ट्या की जे 40 देशांनी मिळून नारायणगाव जवळजवळ GMRTचा टेलिस्कोप लावलेला आहे, त्याच्या तांत्रिक मर्यादेमुळे आपल्याला रूट बदलायला लागतो आहे 90 किलोमीटरचा वेगळा. माझी स्वतःची मीटिंग आदरणीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजींशी झालेली असताना त्यांनी हा पूर्ण विषय सांगितला, प्रेसलाही आपल्याला सांगितलेला आहे. त्याच्यामुळे फक्त तो 6 महिन्याचा डिले झालेला आहे. नक्की मला याची खात्री आहे की पुढच्या काही दिवसातच तो विषय सुटेल. 90 किलोमीटरचा फेरा वाढून, पण फक्त अर्धा तास प्रवासात वाढूनच तो विषय सुरू होणार आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये तुम्ही जो नाशिक मुंबईसाठीचा विषय जो होता तो आत्ताच नवीन संशोधनानुसार जी वंदे भारत मेट्रो म्हणजेच नमो भारत रॅपिड रेल आहे ती सुद्धा नाशिक मुंबईसाठी चालवण्याचं पुणे नक्की केलेलं. नाशिक पुण्यात सांगितलं ना मी तुम्हाला, त्यांनी नाशिक मुंबई रोडचं सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन एक स्टेप आम्ही हे केलेला आहे की पुणे हे मुंबई ते नाशिक जी लोकलची मागणी होती ती आता वंदे भारत मेट्रो म्हणजेच नमो भारत रॅपिड रेलने इंटरसिटी कनेक्टिव्हिटीनी ही पूर्ण होणार आहे. त्याची सुद्धा मंजुरी झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एका राष्ट्रीय पक्षाला संधी दिली होती, दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाला संधी देऊ. सर्वप्रथम तुम्ही नाशिकची ओळख अतिशय चांगल्या पद्धतीने करून दिली, धन्यवाद. की हा जिल्हा शेतकरी प्रधान आहे. या जिल्ह्यावर शरद पवार साहेबांचं प्रेम आहे. या जिल्ह्याने राज ठाकरे साहेबांना अतिशय प्रेम दिले. पण त्याच्या पलीकडे जाऊन हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे. अर्थात ज्या यशवंतराव चव्हाणांना या नाशिक जिल्ह्यांनी बिनविरोध खासदार म्हणून पाठवलं आणि त्या बदल्यामध्ये हा HL जो कारखाना आलाय तो यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून आला. हा स्वर्गीय वसंतराव नाईकांचा जिल्हा आहे ज्यांनी ST महामंडळाची स्थापना केली आणि हजारो तरुणांना काम त्यांच्या हाताला काम दिलं. त्या ST महामंडळ स्थापन करणाऱ्या वसंतराव नाईकांचा जिल्हा आहे. हा जिल्हा कोणाचा आहे? ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे इथे या जिल्ह्याला
जो कलंक गेल्या 10 वर्षापासून लागलाय, त्याचे प्रश्न तुम्ही मला विचारले की नाशिक आणि मुंबई जो रस्ता आहे ते खूप खड्डे, आता रस्ता राहिलाच नाही, आता फक्त खड्डे. खड्ड्यात तुम्हाला रस्ता शोधावा लागणार आहे. ॲम्ब्युलन्सला जायला 8 तास लागतात. स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला तरीही या राज्यातील अधिकाऱ्यांना त्याची जाग आलेली नाही. अनेक वेळा हे मोठे मोठे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या रस्त्यावर येताना यांचे दौरे कॅन्सल करावे लागले कारण हे वेळेवर पोहोचलेले नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, गेल्या 10 वर्षापासून जे आश्वासन दिलं की नाशिक पुणे रेल्वे होणार आहे, ठीक आहे, आपण सर्वांना माहिती आहे, सगळ्या जनतेला विचारू शकता. हा काही राजकारणाचा मुद्दा नाही, परंतु आश्वासनांवर आश्वासन, आश्वासनांवर आश्वासन. HL सारख्या कंपनीला जिथे जेट बनवण्याचं टेंडर मिळालं होतं, ते टेंडर काढून यांनी अनिल अंबानींच्या ब्लॅक झालेल्या कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये ऐकून घ्या तुम्ही, आम्ही तुमचं ऐकून तुमच्या सुरुवातीच्या मुद्द्याची वेळ मर्यादित होती छाजेड साहेब. ते उमेदवार आहेत म्हणून मी त्यांना शेवटी संधी देतो. अभिजितजी, तुमचं काय मत आहे? काय प्रश्न आहेत? कुठे कुणाचं दुर्लक्ष झालंय? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुळात जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की इथे सर्व प्रकारच्या पिकांना आणि सर्व प्रकारच्या यांना संधी आहे चांगली, त्याच पद्धतीने नाशिक राजकीय दृष्ट्या सुद्धा सर्वांना समान संधी देणारं शहर आहे. हे नाशिकचं वैशिष्ट्य आहे. फ्रुटफुल आहे. आणि म्हणजे आपण बघितलं तर शरद जोशींपासून ते राज ठाकरेंपर्यंत त्यावेळी त्या प्रवाहाला नाशिककरांनी आपलंसं केलेलं आहे. ते एवढ्याचसाठी की नाशिकवर कोणाचाही शिक्का नाहीये की हे अमुक एका कोणा पुढाऱ्याचं किंवा एका पक्षाचं गाव आहे. हे नाशिक जे शहर आहे हे अत्यंत स्वतंत्र विचाराचं आणि शांतताप्रेमी शहर आहे. आणि इथल्या लोकांना असं वाटतं अर्थातच की आपलं नाशिक सर्वांनी मिळून आपण पुढे जायला पाहिजे. प्रश्न अनेक आहेत जे आपण विचारले, पण या सगळ्या भाऊगर्दीत आत्ता आपण बघतोय की तुमच्या व्यासपीठावर प्रश्न आले, पण यांच्या जाहीर सभांमध्ये बघा तुम्ही, कोणीही प्रश्नांचं चर्चा करत नाही. मुद्दे हरवत चाललेले आहेत सगळ्याच पक्षांचे, म्हणतोय मी, त्याला कुठलाही एक पक्ष अपवाद नाही. आणि जसं आपण पश्चिम महाराष्ट्राचं मला याच्यासाठी उदाहरण द्यावंसं वाटतं की तिथल्या काही प्रश्नांसाठी, तिथला पाणी प्रश्न असेल इव्हन, तर आमचे नगरचे सगळे पुढारी एकत्र होतात. पश्चिम महाराष्ट्रातला एखादा इश्यू आहे तर तिथले सगळे पुढारी पक्षभेद विसरून एकत्र होतात त्यांच्या भागाच्या विकासासाठी, त्यांच्या शहराच्या विकासासाठी. असं नाशिकमध्ये आपल्याला एकही उदाहरण दिसणार नाही. एकाने एक प्रकल्प आणला की दुसरा खोडा घालेल, तिसरा त्याच्यावर टीका करेल. माझं असं म्हणणं राजकीय सौहार्द जो अपेक्षित होता तो नाहीये. मला महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट श्री राज ठाकरे यांनी मांडली, त्याच्यावरती महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिलाय. पण हे असं शहर आहे जिथे सर्वाधिक यश राज ठाकरे यांना मिळालं होतं. तुम्ही आता उमेदवार आहे. प्रथमतः तुमच्यासारख्या अभ्यासू आणि विश्वासू पत्रकाराला संवाद साधता येतो. आता संपादक साहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं त्याच प्रकारे मला सांगायचंय, जाणीवपूर्वक नाशिक शहराला अंधारात आणि मागास ठेवलं जातंय. इथं भाजपला चांगले लोकप्रतिनिधी, चांगले उमेदवार सुद्धा मिळाले नाही. यांनी पालकमंत्री इम्पोर्ट केले आणि मूळ भाजपच्या नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि सगळ्या दलाल्यांचं राजकारण इथं चालू झालं. आज नागपूरला वेगळा न्याय, पुण्याला वेगळा न्याय, बाकी शहरांना वेगळा न्याय, नाशिकला वेगळा न्याय. आज मला सर सांगायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे, म्हणजे नागपूरपासून मुंबई 700 किलोमीटर आहे, तुम्ही 7 तासात पोहोचाल म्हणता. या नाशिककर जिथं शेती पिकते, नाशिकचे पोरं मुंबईला कामाला जातात, नाशिकहून 180 किलोमीटर असलेल्या मुंबईला पोहोचायला 8 तास लागतात. का तुम्हाला त्या शेतकऱ्याचं नुकसान करायचं आहे? उद्योजकाचा माल पोहोचू नाही द्यायचा आहे का? तुम्ही नाशिककरांनी असं काय पाप केलं का यांच्या निष्क्रिय भाजपच्या आमदारांनी नाशिकला मागं ठेवलं? आज वाराणसीचा विकास होतो, उज्जैनचा विकास होतो, सगळ्या पर्यटन क्षेत्रांचा, धार्मिक क्षेत्राचा विकास होतो. माझी गोदामाई अंधारात का ठेवताय? का यांच्या आमदारांना हे दिसत नाही का? नाशिककरांची व्यथा दिसत नाही का? सांगा होता. खरं तर मनसेचा बोलण्याचा अधिकारच उरलेला नाही. अरे कमाल आहे, कालपर्यंत तुमच्या बरोबर होते ते, 1 महिन्यापूर्वीपर्यंत बरोबर होते. ते सांगायचंय की त्यांना ओरिजिनल मनसे करायला गेले होते, त्यांना उमेदवार सुद्धा भाजपलाच पुरवावे लागले. ही अवस्था आहे. त्यामुळे तुम्ही सांगा कालपर्यंत नाशिक, मी माझ्या मतदारसंघाबद्दल बोलतो. नाशिक पूर्वचे यांचे जे उमेदवार आहे त्यांचा वारसा काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षातून आले आणि हिंदुत्वाच्या आधारावर निवडणूक नकली हिंदुत्व मांडणारा हा पक्ष. उमेदवारीचा राहू शकतो, परंतु तो बाजूला ठेवला तर नाशिक मुंबई रस्त्याचं एवढी बदनामी करण्याचं कारण नाही. याचं कारण पावसाळ्यामध्ये
पीक पिरियड मध्ये तो खराब झाला होता हे प्रत्येक नक्की आहे. वर्षी? ऐका किती प्रत्येक दिवस वर्षी. झाले? किती दिवस झाले? बोला, 13 ठिकाणी ओव्हरब्रिजचं काम चालू आहे. त्या ठिकाणी 13 ठिकाणी ओव्हरब्रिजचं काम चालू होतं. एक छोटा कौल घेऊन नाशिककर तुम्ही पत्रकार यांच्याशी सुद्धा सहमत सहमत असाल तर होत हात वर करा बरं. हे जे म्हणतात त्यांच्याशी 13 तुम्ही सहमत ठिकाणी असाल तर हात वर ओव्हरब्रिज करा. चालू होता. आता सहमत दुरुस्त झालेली नाहीये. आहे. सहमत कोणी नाहीये. असू शकत सहमत नाही. नाहीये. कारण हे ही माझं गेल्या म्हणणं वर्षी- आहे. जे रोडनी तेरा जात नाही ठिकाणी हे हेलिकॉप्टरनी कसं जात असतं? आहे यांना माहिती नाही. नाही माझा एक स्पेसिफिक आहे. प्रश्न आहे आपला राहुल त्रास दादा, होता, एक स्पेसिफिक परंतु तो प्रश्न दूर आहे. केलेला. काल गिरीश महाजन मोदींची सभास्थळ पाहिलं हेलिकॉप्टरने आले. या नाशिक मध्ये 25 लोक ऑक्सिजन अभावी तरपडून मेले. आणि जे 100 मुख्यमंत्री झाडं होते, तोडले. ते बघायला हे आले नव्हते. एक- ते बघायला गिरीश महाजन नाशिकमध्ये आले नव्हते. नाशिकमध्ये AB फॉर्म सुद्धा सर्व- हेलिकॉप्टर AB मध्ये फॉर्म, आला. AB AB फॉर्म, फॉर्म. properly आले. रस्त्याच्या हे अवघ्या आवाजात महाराष्ट्राने पोहोचले बघितले. असते. बोला म्हणजे बोला. या त्याला मुद्द्याशी कोणी उत्तर सहमत देऊ द्या. होणार उत्तर नाही. देऊ द्या. त्याचा मला सांगा, त्याचा भावनिक मुद्दा करण्याची काय गरज आहे? एबी फॉर्म अहो, भावनिक काही गरज नाही. नाही, माझ्या प्रश्नावर उत्तर द्या. अहो, रोड माझ्या प्रश्नावर उत्तर द्या. त्याचा अहो, अर्थ 25 लोक अहो, अहो, 25 नाशिककर त्याच्यापेक्षा काय? 25 नाशिककर कोविड मध्ये पलंगावर उडाले तर अहो, पडून मेले. नाशिकने- पण त्यांचे त्यामध्ये हाल डोळ्यांनी बघितले. सत्ता तेव्हा ते उद्धव ठाकरे बघायला उद्धव सुद्धा आले ठाकरे- नाही. उद्धव ठाकरे ते बघायला असं म्हणते. अहो, मी काय महाविकास म्हणतो, आघाडी त्याच्या आधी होती 5 वर्ष तेव्हा. पालकमंत्री उत्तर होते. देऊ द्या. यांचा आमदार होता. उत्तर देऊ यांचा द्या. आमदार होता. तेव्हा यांचा आता चेअरमन महाविकास होता. आघाडी कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे फेसबुक मुख्यमंत्री होते आणि ते होते. घरी बसून कारभार करत होते घरी असं बसून म्हणतात. कारभार आहे. फेसबुक लाईव्ह उत्तर देऊ द्या. उत्तर देऊ द्या चाटेड साहेब. चाटेड साहेब उत्तर. आम्ही हेच तर सांगतो. फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री थोडस आणि ते राजेश पेशकर टोपे. साहेब पेशकर साहेब तो आपला पेशकर साहेब आरोग्यमंत्री. मी येणार आहे तुमच्याकडे. पेशकर साहेब बोला छाजेड साहेब बोला. पेशकर साहेब थोडस जर तुम्ही मागे गेले, थोडस जर रिव्हर्स आपण- केली आपली मेमरी, तर मला असं वाटतं की कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंनी अतिशय उत्तम काम केलं. हा, ह्याचं त्यांचं- पहिलं विधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कोण होतं. सहमत आहे? कोण सर्वात सहमत आहे? पहिलं विधान हे नरेंद्र मोदींनी केलं होतं की उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष घरात बसून कारभार चालवला. या प्रश्नाचं उत्तर मी जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जर घरात बसून हे चालवलं तर नरेंद्र सरकार चालवलं, मोदींनी तर तारीख नरेंद्र दिली मोदी आपल्याला. काय बाहेर कोविड फिरवायला करत होते का ते नरेंद्र मोदींमुळे यांच्यामुळे निर्माण कोविड झाली. आला. पूर्ण डोनाल्ड भारताला नाही. ट्रम्प घेऊन आलाय. 43 अहमदाबादला डोनाल्ड ट्रम्प घेऊन आलाय. गर्दी जमवली त्यांचा म्हणून गौरव या होतोय. देशामध्ये कोविड कोविडच्या पसरलेला आहे. काळातल्या लसीच्या सप्लायमुळे भारताने लस आत्मनिर्भर हा, निर्माण लस केली. तुम्ही घरीच आणि तयार केली. 43 लस तुम्ही देशांनी- घरी तयार केली का? 43 देशांना लस अख्ख्या पुरवली. जगात लस तयार झाली. तुम्ही घरी नाही जीवदान केली लस देणारा तयार. पंतप्रधान आहे मला आमचा फक्त जीवदान. काँग्रेसवाल्यांना एक छोटा प्रश्न तुम्ही विचारायचा उपकार आहे. नाही केलेले मला जनतेवर. छाजेड साहेब तुम्हाला एक छोटा तुम्ही प्रश्न जनतेवर विचारायचा आहे. उपकार मला नाही- ते उपकार हिंदू नाही, पण मुस्लिम कर्तव्य पार पाडलं. या पातळीवरती घेऊन जायचं कर्तव्य नाहीये. पार पाडलं, पण कर्तव्य. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय निघाला की काँग्रेसला अडचण काय होते मला काही कळलेलं नाहीये ते. त्यांचा प्रेमच नाही आहे. नाही बोलू तर द्या ना. एक प्रश्न मिनिटं, विचारलाय बोलू एक दे. मिनिटं. हा. तुमच्याकडे 10 वर्ष सत्ता आहे. अहो नाही, सावरकरांचा ऐका, मुद्दा बोला. बोला ना. सावरकरांवरच सावरकरांवर बोला, येतोय. नाशिकला सावरकरांवरच येतोय. तुमच्याकडे 10 वर्ष सत्ता आहे. विकासाच्या प्रश्नांचा एवढा पाडा तुम्ही आता वाचून दाखवला. 200 करोड 500 करोड 4000 करोड एवढं सगळं तुम्हाला जर वाटतं तुम्ही अतिशय यशस्वी. छाजेड साहेब, आपण पुढे आलो. एक मिनिट त्याच्यावरच येतोय. एवढा सगळ्या यशस्वी विश्वगुरु एवढं जगाला जिंकणाऱ्या पंतप्रधानांना निवडणूक आल्यावर सावरकर का आठवता? निवडणूक आल्यावर नाही, कायमच आहे. आम्हाला आठवायचं नाही. आमचं तर दैवत तुम्हाला आहे. निवडणूक आमचं आल्यावर दैवत नेहरू आहे. का आठवता? आमचं दैवत तुम्हाला आहे. निवडणूक आल्यावर गांधी का आठवता? तुम्हाला निवडणूक आल्यावर इंदिरा गांधी का आठवता? हा प्रश्न पहिला काय तुम्ही यांना मुद्दा काय? विचारा. एका वाक्यात जर बोला. विकासाचा प्रश्न असेल तर विकासाच्या तुम्हाला मुद्द्यावर विकासाच्या बोलतात मुद्द्यावर आणि विकास बोलायचं तर केलाय सावरकर का सावरकरांच्या आठवता? स्मारकापासून तर सगळा विकास मोदीजींनी घडवून अहो, आणलेला तुम्हाला- शिवस्मारकाचं काय झालं? स्मारकाचं काय स्वीय स्मारकाचं जे झालं ना ते घडवून नाही आणलेलं. अहो, भाजपवाले सांगा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण करणारे हे उभाटावाले आणि अशा भावनिक पुतळ्यात मुद्दा करून भ्रष्टाचार चालणार केला. नाही. अशी बदनामी छत्रपतींचा करणं योग्य अपमान नाही. करणारे तुम्ही आहे. Accident- शिवस्मारकाची accident जागा असतो. सुद्धा आता यांना Accident माहिती असतो. नाही. मध्ये आहात. आम्हाला तत्वता मान्यता नकोय. आम्हाला रेल्वे काम पाहिजे काम रुळावर. चालू आहे. तांत्रिक अडचणीमुळे रेल्वे पाहिजे त्यांना आता रुळावर. विश्वगुरूंना तांत्रिक अडचण आली. रेल्वे पाहिजे त्यांना रुळावर. जमीन दोघांनाही अधिग्रहण- रेल्वे जमीन इंजिन पाहिजे अधिग्रहण करण्याचं रुळावर. काम सुरू आहे. शेवटी वर्क इन प्रोसेस. दोघं रेल्वे इंजिन बद्दल बोलताय. बोला. त्यांचे अपरिहार्थ आहे. तर एवढ्यांना बी एकच प्रश्न आहे आज बी का महागाई बद्दल कोणी बोलत नाही, भ्रष्टाचाराबद्दल सगळे बोलताय, क्राईम झालं अमकं झालं तर त्याच्याशी गरीब माणसाला काय पाहिजे? रोटी कपडा और मकान.
तुम्ही याच्यावर कोणी बोलणार नाही. एकदम आम्ही काम धंदे करतो, आमच्या लेकरांना शिकवतो आणि एक एक रुपया जमा करून ह्या संस्थेची एवढी फी, ह्या कॉलेजची तेवढी फी आम्ही आणायची कुठून, याच्यावर काम केलं पाहिजे. एकदम बरोबर. आणि दोन्ही राजकीय पक्षाला उत्तर देऊ द्या. भाजपकडनं सुरुवात करू. मला एक मिनिट मला बोलायचं आहे. दादा ते जे बोलले गरिबीच्या विषयात बोलले, अर्धा सेकंद मला बोलू द्या. ते जो विषय मांडला तो इतका गंभीर विषय नाशिकमध्ये. नाशिक महानगरपालिका शाळांची अवस्था इतकी दुर्दैवी आहे. मुद्दाम यांना प्रायव्हेट शाळांना मदत करायची आहे. कॉलेजेसची परिस्थिती बिकट आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक सारख्या शहरात नाहीये. आणि रोजगाराच्या बाबतीत 22 वर्षाच्या पोरांनी, महिलांना सुरक्षा नाहीये नाशिकमध्ये, महिला फिरू शकत नाही. सर्वात मूळ मुद्दा हा 22 वर्षाच्या पोरांनी आत्महत्या केली. 22 वर्षाच्या ग्रॅज्युएट मुलानं आत्महत्या केली. योजना राबवणारं एकमेव भाजप सरकार आणि महायुती सरकार आहे. गरीब कल्याणच्या योजनेचा फक्त अभ्यास करा. उज्ज्वला गॅस दिलेला आहे, त्यानंतर पंतप्रधान आवास योजना दिलेली आहे, त्यानंतर लाडकी बहीण योजनेचं एवढं सक्सेस. हे तरुण मुलं मागे उभे, त्यांचं ऐका, या तरुणांचं ऐका, या तरुणाईकडे बघा. विषयाचं सक्सेस बघून तरुणांचे प्रश्न ऐका, महिलांचे प्रश्न ऐका. निष्क्रिय आमदार हटवा. सगळे आपले मुद्दे पेशकार साहेब मी खूप जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय की विकासाच्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी. एक्झॅक्टली आपण विकास आणि स्थानिक प्रश्न याच्यावर बोललं पाहिजे. मी सुरुवातीलाच म्हटलं की मुद्दे हरवत चाललेत आणि आरोप प्रत्यारोप होत चाललेत. आता जे काही मुद्दे आले त्या ताईंनी विचारलं की महिला सुरक्षेचं काय, तिकडनं मुद्दा आला बेरोजगारीचं काय. लोकांना हे प्रश्न पाहिजेत, किती इन्व्हेस्टमेंट आली आणि किती काय झालं. हे ठीक आहे बोलायला आणि आपण बातम्या लिहायला किंवा सगळ्या बाबतीत ठीक आहे. ऍक्च्युअली काय परिस्थिती आहे, लोक रस्त्यावरचे सामान्य लोक काय म्हणतात त्याला तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे आणि ते लॉजिकली उत्तर द्या, त्याच्यात त्यांचं समाधान. आणि म्हणूनच मी ही जी जनता आहे, शेतकऱ्यांचा आपला कांद्याचा प्रश्न आहे नाशिकचा कांद्याचा प्रश्न जो आहे तो आता कांद्याचा प्रश्नाचं काय केलंय पुढे, काय झालं नाही लोकसभेत. खरं तर हा प्रश्न मला भाजपला विचारायचाच होता की शेवटच्या क्षणाला कांद्याबद्दलचे निर्णय बदलले कसे जातात आणि ते बदलल्यानंतर सुद्धा ज्यांचा फायदा होतो त्यांचा सगळा फायदा झाल्यानंतर ते निर्णय घेतले जातात. हे बघा, कांद्याचा व्यापाऱ्यांचा आपल्याला चालणार नाही. आजच मोदीजींनी सांगितलंय कांद्याच्या एक्सपोर्ट विषयीची नीती बदललेली आहे आणि त्याचा फायदा आता आपल्या शेतकऱ्यांना दिसतोय. आज रेट किती विचार करतो, असा फायदा झालाय आज कांद्याचा रेट विचारा, असा फायदा झालाय का शेतकऱ्याला? नाही झालाय. आता आज रेट उत्पादक होते कुणीतरी, असा फायदा झालाय शेतकऱ्याला. सर मी शेतकरी घरातला आहे. ऐका, कांद्याचा भाव तुम्ही 8 रुपयाने शेतकऱ्याकडनं घेतला आणि आता व्यापाऱ्यांना तुम्ही 6,000ने देताय. हा कोणता न्याय तुमचा दाखवलाय तुम्ही? आणि शेतकऱ्यांचा माल नाही हा सरळ सोपका बघा, व्यापाऱ्यांचा तुम्ही मोठे अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्ही बघा महिलांच्या बद्दल काढले की तुम्ही म्हणता लाडकी योजना. अहो ती लाडकी योजना बोलू तर ती लाडकी योजना बोलू द्या ना. सामान्य जनतेचा भाजप खोटं बोलतं पण रेटून बोलतं. भाजपचं एकच बोलतोय, भाजपकडे कोणत्या कंपनीचं वॉशिंग मशीन आहे ते भाजपने सांगावं. आणि ते म्हणताय शेतकऱ्यांना एवढा भाव येतोय. आता तुम्ही जे म्हटले आता का शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न आल्यावर हे कुठे गायब होतात, हे काय करतात, ऐन टायमिंगवरती ज्या टायमिंग इलेक्शन येतं ना त्या टायमिंगला भाव वाढवतात. त्या टायमिंगला तो व्यापारी असतो, तो शेतकरी नसतो. पण ही अडचण गेली 10-15 वर्ष आहे. म्हणजे अगदीच काँग्रेसवाले अशातला भाग नाही. पटकन बोला. प्रश्न आहे भाजपवाला. माझा एक प्रश्न आहे थेट महायुतीला आणि महाविकास आघाडीला, तुम्हाला नाशिकमध्ये स्वच्छ इमेज असलेला उमेदवार का भेटत नाही? का दारूचे धंदे आणि ड्रग्सचे आरोप असलेले उमेदवार तुम्ही उभे करता नाशिकमध्ये? जोरदार जनतेला उत्तर द्या याचं. सगळ्यांना देऊ द्या. 2 राष्ट्रीय प्रवाहातल्या प्रवाह मंडळींनी द्यावी त्याची उत्तर. नावं सांगायचं नाहीत ना बाळा. मला उत्तर तर देऊ द्या. महायुतीच्या कुठल्या आमदारावर कोणता आरोप आहे मला सांगावा यांनी. काही सांगता येईल का स्पेसिफिक? शिक्षण झालेल्या सगळ्या शिक्षण झालेल्या सर्व तरुणांना आज नोकऱ्या का नाहीये? पोलीस भरती का बंद आहे? पोलीस भरती का बंद केलेली यांनी? या आरोपाचं काय? आमचे तरुण आज आमच्या नाशिक शहराचे तरुण पोलीस भरतीपासून का वंचित आहे? स्मार्ट सिटी शाळा ही नाशिक मध्ये कधी होणार? बोला. सगळे त्याच्यावर बोलतात. पेसा भरतीवर कावर कोण बोलत नाही? चांगले महत्वाचे मुद्दे चर्चेत येतात. विषय असा आहे, कांदा प्रश्न. ज्या वेळेस या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड कांद्याचं उत्पादन झालं त्यावेळेस विदेशामध्ये म्हणजे शेजारचं राज्य बांगलादेश आणि पाकिस्तान तिथं 300 रुपये किलो कांदा विकला जायचा आणि यांनी त्या कांद्याच्या निर्यातीला बंदी केली.
आता लोकांचे कांदे शेतातून वाहून गेले अवकाळी पावसात, काही लोकांचे रोपं सडून गेले. आता नॅचरली कांद्याचे भाव वाढणार आहे. हे म्हणता कांद्याचे भाव वाढले. किती कलाकार आहे हो हे, इतके खोटे कलाकार भारतीय जनता पार्टीवाले. शेतकऱ्यांचा पण मला आता तुमच्या ह्या आरोपानंतर नाही शेतकऱ्यांचा त्यांना त्रिवार मानाचा मुजरा आहे. येत्या काळात तुतारी वाजणार आहे आणि पण मला आता त्यांना पूर्ण वेळ दिला पाहिजे. तुम्ही याचं उत्तर द्या. हे बघा, पूर्ण उत्तर घ्या. आता उत्तर घ्यायची पूर्ण व्यवस्थित ठेवा, उत्तर घ्यायची तयारी ठेवा. कांद्याचा विषय हा फक्त सरकारशी निगडीत नाही, हा विषय समाजाच्या पूर्ण इकोसिस्टमशी निगडीत आहे. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. ऐकून घ्या ना राजावं, ऐकून घ्या. सगळ्याच पक्षाच्या पुढाऱ्यांशी नेक्सस या व्यापाऱ्यांचा आहे. कसं नेक्सस सांगतो. आणि त्यानंतर यासाठी जे योजना केलेल्या आहेत त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. आपण किसान रेल सुरू केलेली आहे, आपण त्यासाठी इनाम सारखी व्यवस्था सुरू केली आहे. बघितली का यांना विचार. ऐकून घ्या, सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा फेज मध्ये अरे ऐकून घ्यायची. शेतकऱ्यांच्या भावनांचा अपमान करणं बंद करा तुम्ही. शेतकऱ्यांना या जिल्ह्यातला शेतकरी आत्महत्या करतोय. 90 मेट्रिक तुम्ही नेक्सस समजावून सांगा, ते उत्तर देतील. नाही, नेक्सस समजावून सांगायला बराच वेळ लागेल. यांना लक्षात घ्या. आधी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे राहुल दादा, नाशिकचा विषय एवढा युथ तुमच्या कार्यक्रमाला आला, एवढे युवा लोक तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित करा. 7.5 HP पर्यंतच्या मोटरचं बिल माफ केलेलं आहे. 1 रुपयात विमा दिलेला आहे. त्या ठिकाणी कोणाला मिळाला का याचा फायदा न बघता कर्ज पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्ती हमी भाव हा 23 वेगवेगळ्या पिकांसाठी. बाल भारती पुस्तक वाचतो ना आपण लहानपणी, तसं वाटतंय. सगळ्या विषयात निबंध वाचताय. नाही. मला असं वाटतंय की नाशिक मंत्रभूमी आणि यंत्रभूमी दोन्ही आहे. आज ज्याप्रमाणे इंडस्ट्रीचा एक बॅकलॉग इथे झाला आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरं असं की जे कंपॅरेटिव्ह इतर जे धार्मिक स्थळं आहेत त्या मानाने नाशिक खूपच मागे पडलं आहे. आदरणीय मोदीजींना आम्ही 2 वेळेला भेटलो. आजही आमचा त्या ठिकाणी एक विषय झाला. तर त्यांनी जो विषय त्या ठिकाणी मांडला आहे की बनारसच्या धर्तीवरती नाशिक कुंभमेळ्याकरता आम्ही आगामी 2 वर्षामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती या क्षेत्राचा विकास करू. आम्हाला असं वाटतंय की जे उमेदवार आहे ज्यांनी नाशिकचा गौरव वाढवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे, आणि जसं कुलकर्णी संपादक साहेबांनी आमच्या सांगितलं की नाशिक हा प्रत्येकाला संधी देतोय. यांनी मनसेला संधी दिली, भाजपला संधी दिली, काँग्रेसला देखील संधी दिली, परंतु जे आउटपुट द्यायला पाहिजे होतं पॉलिटिशियन ते आउटपुट आलं नाही. हे मात्र निष्क्रिय मी नाशिकच्या विकासासाठी हे बोलेल की नाशिकमध्ये मला विकास जो दिसतोय, माझ्या तरुणांची मला अक्षरशः दया येते. त्यांच्याकडे आज रोजगार नाहीये, त्यांची सगळी संस्कृती जाऊन त्यांना ड्रग्स हा पुरवला जातो. त्याच्यानंतर माझ्या नाशिकमध्ये जे तुम्ही म्हणतात महिलांचा गॅस जो 400ला होता तो 1000ला झालाय, आणि गावोगावी खेडोपाडी जे तुम्ही टॉयलेट केले तिथे पाण्याचा पत्ता नाहीये. आणि आज ही लाडकी बहिणी जी योजना राबवताय, ज्या महिलांना थोडी कामाची सवय होती त्यांना आज ते लाईन मध्ये उभं राहून 1500 रुपयाची लाच घेण्यासाठी मजबूर करताय आणि चुकीची सवय लावतात. त्याच्याऐवजी फक्त काँग्रेसचे सगळे 70 वर्षाचे मुद्दे आहेत. यांनी फक्त योजनांची नावं बदलून जनतेची दिशाभूल करता आहे आणि सबसिडी देतोय असं सांगून 400चा गॅस 1000वर आणि 150 रुपयाचा तेल करून इकडे लाईट बिलचं सगळ्या गोष्टींचं प्रायव्हेटायझेशन जे झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक. यांनी खरंच काम केलं असतं तर यांना नुरा कुस्ती लावायची गरज नव्हती. यांनी खरं काम केलं असतं तर नकली कुस्ती लावायची गरज नसती पडली तुम्हाला. तो आता आपण सिद्ध झाला. काँग्रेस लाडकी बहिणीच्या पाठीशी नाही. काँग्रेसचा जाहीरनामा बघितला तर काँग्रेस 3000 रुपये देणार आहे. माझे मित्र पप्पू माने, तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर तर ऐका. उत्तर काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला तर काँग्रेस 3000 रुपये देणार सांगतोय. ज्या व्यक्तीने प्रश्न विचारला ना ती एक महिला आहे. त्या महिलाला काय दुःख आहे, तिला 1500 रुपयापेक्षा सिलेंडर 400चं पाहिजे.
तिला 70 रुपयाचं तेल पाहिजे, तिला 40 रुपयाची डाळ पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन तुम्ही उपकार नाही करत, तुमच्या खिशातनं पैसे देत नाहीये, ते आमच्याच जनतेचे पैसे आहेत. त्यामुळे त्या महिलेचं जे दुःख आहे, ज्या महिलेचे जे दुःख आहे ऐकायला शिका. ज्या महिलेचं दुःख आहे, 1200 रुपयाचं सिलेंडर आलं की हिंदू मुस्लिम, 1000 रुपयाचं तेल आलं हिंदू मुस्लिम काढलंय. तुम्हाला सांगतो काय तुमचा काय प्रश्न काय? महिलेचं उत्तर द्या, महिलेचं उत्तर द्या. 1200 रुपये सिलेंडरला उत्तर द्या. 370 कलम परत रिन्यू करू. उज्ज्वला हे मला शब्द पूर्णपणे पाठ खात्री करू आहे की मी हा जाणीवपूर्वक शो विकासाच्या मुद्द्यापासून कुठे ढळणार नाही हा प्रयत्न केला, पण शेवटी आलाच विषय तो हिंदू मुसलमानाचा. आर्टिकल 370चा काँग्रेस पक्षाला काही मुद्दे मांडायचे होते. पूर्णपणे ह्या मुद्द्याचं विश्लेषण हे महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीने होत राहणार आहे. आपला प्रयत्न आहे की महत्त्वाचे मुद्दे त्या शहरातले आमच्या ह्या इलेक्शन कार्निवलमधनं चर्चेत यावेत. त्यावर तुमचं सुद्धा मत सांगा. धन्यवाद नाशिककर, मी खूप खूप आभारी आहे तुमचा. धन्यवाद.